समाजाच्या विरोधात वागतील त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल. जे लोक वागतील त्यांना ना, हे समाज हिताचं काम आहे समाजाला समजून सांगणं. समाजाला मी समजून सांगतोय, प्रबोधन करतोय की कृपया हा कागद घेऊन अधिकाऱ्यांकडे जाऊ नका. अधिकारी तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये नियमावली घातण्यात आलेली, जी जुनी नियमावली तीच सांगण्यात आलेली. हे समाज हिताचं काम आहे. कदाचित त्यांच्या दृष्टिकोनातून जे समाजाच्या विरोधात काम करू त्यांना बोलले असतील तर ते त्यांना लागू होईल. हे समाज हिताचं काम मी करतोय. यामुळे जर काही फायदा होणार नसेल तर मग ओबीसी नेते छगन भुजबळ एका विरोध करतात. छगन भुजबळ साहेबांच्याबद्दल मला थोडं स्पष्ट बोलायचं आहे. परवा देखील त्यांचं वक्तव्य मी ऐकलं. त्यांनी सांगितलं मराठा समाज मागासलेला नाही, असे अनेक प्रकारचे अहवाल आहे. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की सगळे अहवाल संपुष्टात आलेले. नंतर शेवटचा जो आयोग होता त्यांनी मराठा समाज मागासलेला असं सांगितलेलं आहे. आणि तुम्ही स्वतः विधिमंडळामध्ये आम्हाला मतदान केलेलं, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे. मग प्रश्न असा पडतो की जर तुम्ही आरक्षण आम्हाला दिलं तर भुजबळ साहेब तो अहवाल तुम्ही स्वीकारला, मग तुम्हाला काय अधिकार आहे मराठा समाज मागासलेला म्हणण्याचा? हा नंबर 1चा प्रश्न. नंबर 2चा प्रश्न असा आहे की भुजबळ साहेब यांनी मला थोडं स्पष्ट करावं व सांगावं याच्यामध्ये का किंवा काल त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट बघावं. मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं या आरक्षणामुळे कोणालाही धक्का बसलेला नाही. या आरक्षणामध्ये जे समाज घटक ज्यांच्याकडे प्रक्रिया पूर्ण होतील अशांना सर्टिफिकेट दिलं जाईल. तेव्हा भुजबळ साहेब का असं वक्तव्य करता मला कल्पना नाही. याचा खुलासा भुजबळ साहेबांनी करावा. भुजबळ सुद्धा आता हा नवीन जी आर काढल्यामुळे एका बैठकीतून उठून गेलेले आहेत. याच्यावर मी आत्ताच बोललो की भुजबळ साहेब याच्यावर जास्त खुलासा करतील. भुजबळ साहेब काय त्यांची भूमिका यावर मी याच्यावर बोलेल, कारण अजून ते काही बोललेले नाही आहे. त्यांनी बारकावे सांगितलेले नाही, मग त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ. एक अपडेट आत्ता एक आलेली आहे मंत्रिमंडळाची बैठकीमध्ये. जसं मराठा आरक्षण उपसमितीची उपसमिती आहे, तसंच ओबीसी आरक्षण उपसमिती गठीत करण्यात आली. म्हणजे त्याची घोषणा करण्यात आली आहे, ती गठीत आजच करण्यात येणार आहे. ठीक आहे ना. आता जे समाज मराठा समाज ओबीसीत जाईल तर आम्हाला त्या समितीची गरज आहे. त्यामुळे त्या समितीचं मी स्वागत करतो. तर त्या समितीचे अध्यक्ष छगन भुजबळ असतील, कोणी असू द्या, आता जे ओबीसी असतील. मी काय म्हणतो, ओबीसीकरणाला विरोधच करतात. भुजबळ साहेब असो का देशातला कोणताही नागरिक असो, ज्याच्याकडे पुरावा आहे, ज्याच्याकडे कुणबी नोंद आहे, त्याला कोणीच थांबू शकत नाही. हा शासन निर्णय आहे. तेव्हा भुजबळ साहेबांचा विरोध करण्याचा संबंधित त्यांच्या विरोधाला आम्ही फार काही महत्त्व देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्री तर असणार आहेत, पण त्या समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 सदस्य असणार. ते शासनही ठरवावं, ते शासकीय बाब आहे. ते काही फार त्याला महत्त्वाचा विषय नाही. आणि उलट आता याच्या पुढच्या काळामध्ये आम्ही जेव्हा ओबीसीत जाऊ तर आम्हाला ओबीसी समितीकडेच काम पडेल. कालच्या जी आर मधून म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की मराठवाड्यातील मराठ्यांना कुठल्याही प्रकारचं झालेला नाही आहे. कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी थोडी वकिलाशी चर्चा करावी, वकिलाला विचारावं आम्ही अर्ज कसा करावा, आणि मिळत असेल तर मी स्वागत करेल. विनोद, तुम्हाला सांगा, काल एक अध्यादेश राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर काढण्यात आलेला आहे. यावर तुमचे काही आक्षेप आहेत? काय नेमके आक्षेप आहेत? हे बघा, मी सर्वप्रथम तुम्हाला स्पष्ट करतो, मनोज जरांगे पाटील हे रस्त्यावरची लढाई लढत आहे. मी त्यांचं माझं स्वागत केलं. आणि त्यांच्या प्रामाणिकपणावर माझा प्रश्न आहे का, ते मुळीच नाही. कारण फार दिवसांनी मराठा समाजाला संघटित करून मुंबईला नेणारा एक चांगलं नेतृत्व आमचं आहे. माझा प्रश्न काय आहे? माझा प्रश्न राज्य सरकारला आहे, विखे पाटील साहेबांना, सरकारपेक्षा विखे पाटील साहेबांना. विखे पाटील साहेबांनी काय सांगितलं की यामुळे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा फायदा होणार आहे. मी समाजाची न्यायालयीन लढाई लढतोय, माझं जबाबदारी आहे. कोणाला चांगलं वाटेल, कोणाला वाईट वाटेल, तर समाजाला स्पष्ट भूमिका सांगितली. या जी आरमध्ये फर्स्ट पॅराग्राफमध्ये काय आहे की हिस्ट्री ऑफ मराठवाडा आहे. जसं माझं गाव दौलताबाद देवगिरी, इथला किल्ला काय सांगतो, इथं किल्ल्याचं काय महत्त्व आहे आणि किल्ल्याचं काय वैशिष्ट्य वगैरे वगैरे त्यात उल्लेख. लास्ट पॅराग्राफमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मराठा समाजाला ज्या काय नोंदी सापडलेल्या आहेत त्या आधारे प्रमाणपत्र लागत असतील, पुरावे असतील, तर अशा अशा पद्धतीने अर्ज करावा. मला एक प्रश्न पडला की या अगोदर ज्यांच्याकडं कुणबी नोंदी आहे, मग त्यांना कुठल्या आधारावर सर्टिफिकेट दिलं जायचं? याच आधारावर दिलं जायचं? एवढा साधा प्रश्न मी विचारला. पुढचा प्रश्न त्याच्यामध्ये आहे की ज्यांच्याकडं नोंदी नसतील
त्या ग्रह चौकशी अहवालाची पद्धत आहे, याच्यावर मी बोललो. ज्या 2-3 गोष्टी ग्रामसेवक, तलाठी यांचा समावेश आहे, तलाट्याचा रोल याच्यामध्ये ऑलरेडी असतो, मी याच्यावर बोललो. आणि सरकारने त्याच्यामध्ये सांगितले की शिंदे समिती काम करते आणि शिंदे समितीने याच्यामध्ये लवकर काम करावं व शासकाला कळावं, शासन याच्याबद्दल विचाराधीन आहे. त्यामुळे हा निर्णय आहे का, तर हा निर्णय नाही. हे सरकारने जी पद्धत आहे रिझर्वेशनचे सर्टिफिकेट देण्याची, जी सगळ्यांना लागू आहे, त्याच्यावर दिलेला कागद आहे, ही माहिती पुस्तिका आहे आणि सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये शिंदे समिती जे कार्य करेल त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू. जरांगे पाटील असे म्हणालेले आहेत की सरकारने जो जी आर काढलेला आहे ते सर्व बरोबर आहे आणि ज्यांना समाजाच्या हिताचे जे लोक, आपल्या समाजातील लोक विचार करत नाही, त्यांनी अशा प्रकारे समाजाचं वाटोळं करायला नको. हे बघा, जरांगे पाटील यांचा पूर्ण सन्मान आहे, मान सन्मान ठेवून मी बोलतो. ते काय बोलले त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु समाज मला न्यायालयीन लढायची जबाबदारी देतो. कायद्यामध्ये काय घडलं हे सांगण्याची जबाबदारी माझी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून मी परत एकदा सांगतो, या कागदाचा उपयोग फारसा नाही. त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे पुढे की आता यापुढे जे लोक समाज तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.